कितीला आहे विचार? वासून 10-12 हजाराचं. हा 10-12 हजार. 10-12 हजार का? त्याला म्हण की 8,000 कर म्हणून. प्राडा विचार की त्यांना, प्राडा, गुच्ची, नाईक तसलं रिबॉक नाही की घेऊ नको, साधे सुधे ब्रँड घेऊ नको. ती ही घे, लुई विटॉन घे, लुई विटॉन. कसं आहे आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही तेवढं मॉल मध्ये जाऊन होत आम्हाला वेळ टाइम वेस्ट करायचा नाही, त्याच्यामुळे आम्ही इथून घेतो डायरेक्ट शॉपला आलो आम्ही. आम्ही आता शॉपला आलोय. विचार ना कितीला आहे. अजून एक बघ, अजून 3-4 घे. किती आहे बजेट? 50,000चं आहे ना? लाख मग काय त्याला घे गेला. आदिबास घेऊ नको, आदिबास घे, आदिबास. पोमा लय विटॉन हो. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? सो आता आपण चालूय पेपरला वापस. स्वेटर आणि हुडी घातल्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही. पूर्ण सर्दी झाली मला. ठीक आहे, आता निघूयात आपण पेपरला. पेपर देऊन येऊ. चलो. Two hours later. मंडळी आलोय आपण आता. मंडळी कसा झोपला हिरो. 8:01 p.m. आता आपण निघतोय. एक काय आनंदला एक गिटार बघायचे, आनंदला म्युझिशियन व्हायचे. आनंद इन्स्पायर्ड झालाय श्री अरिजित सिंग कडनं. शायरों से लफ्ज लेके थोडे से उधार. कोणाकडनं इन्स्पायर झालाय म्हणजे गिटार घेण्याचं ठरलंय? कोणाकडनं इन्स्पायर नाही होत. अच्छा, म्हणजे लहानपणापासूनच ठरलं होतं भावाचं. तर आपण आता आनंदसाठी गिटार बघायला जाऊयात. बजेट हल्लंय आमचं, नाहीतर आम्ही चांगलंच घेणार होतो. नाही, गावाकडे गिटार असती. तू बिगिनर आहे, तुला शिकायचंय. तुला काय थोडी परत कॉन्सर्ट करायचे नाही, कॉन्सर्ट करायचे नाही तुला. तू कॉन्सर्ट कर. शिकण्यासाठी ते एकदम परफेक्ट आहे. त्यानं रणबीर कपूरचा रॉकस्टार मूवी बघितला आणि रॉकस्टार मूवी बघितल्यापासून मग त्याला असं वाटलं की आपण करावं. कारण मला लई दिवसापासून म्हणत होता की बाबा तुझ्या घरी गिटार आहे तर आण इकडं, तर मी प्रॅक्टिस करतो, ही करतो. पण आता जसं माझे एक्झाम्स चालू झालेत, घरी जायला जमत नाहीये, काही नाहीये. तसं एक्झाम संपेल तसं मग बघूयात. पण भाऊला इतकी घाई लागली आहे. मी त्याला सांगितलंय बाबा जसं मी घरी जाईल मी घेऊन येतो गिटार, पण भाऊला अति घाई आहे. भाऊ म्हणतो की नाही मला गिटार घ्यायचे. सो म्हणलं बाबा ठीक आहे, एकदा वाटलंच तर मग सोर्स पाशी जाऊयात. तू एकदा थोडंसं बघ, चौकशी कर. तुला जर हवीच असली गिटार मग तू घे, नाही तर मग ऑनलाईन मागव. सो आता आपण गिटार बघायला चाललोय. ते आनंदला कसं व्हायला माहिती का, त्याला असं रोमॅन्टिक फीलनेस आलाय मनातून. म्हणजे इनर पीस त्याचं एकदम असं रोमॅन्टिक झालंय. त्याला असं वाटायला की असं खुर्चीवरती समोर माईक असेल आणि मी मस्त गिटार वाजवेल. सो त्याला जसं वाटतंय आपण तसंच कोशिश करायला जाऊ. सो आता आपण घ्यायला चालू त्याला गिटार. आनंदला गिटार घ्यायची. हा वरी आहेत. त्यानं म्हणालाय जॉब सोडाव, तिकडं रिसॉर्टला कुठं तर असं काय विकेंड नाईट्सला गाणं म्हणायला जात जाऊ. मला म्हणतोय तू पैसे गोळा कर, मी गाणे बिणे म्हणतो काहीतरी. आपल्या रोडवर म्हणायचं नाही, आपल्याला हॉटेलवर म्हणायचं. अरे बाप निलेश, गावाकडे ना एवढी थंडी होती ना. थंडी. अरे बाप, तुला सांगतो दिवसभर तर असतेच, पण संध्याकाळी सकाळी निघूच शकत नाही घराच्या बाहेर. एवढी घाण. चला मंडळी, फायनली आपण आलोय आता म्युझिक स्टोर. सध्या मी आलोय आता FC रोडला. FC रोडच आहे कॅम्प MG रोड आहे वाटतं. अरे कुठं आहे हे तर नाहीये. आपली पहिली गोष्ट काय, आपण हम कहाँ पे आए हैं मित्र? बात करके आए ऊपर. हेलो हेलो. बंद आहे की, बंद आहे की. शॉप बंद आहे. आता दुसरं शॉप बघावं लागेल आम्हाला. हे कोणतं आहे? डिवाइन ना?
ती डिवाईन आहे म्हणजे काय डिवाईन म्युझिक बंद आहे ते गिटार मॉलला जायचं आपल्याला. गिटार मॉल का वॉल तेच कळत नाही. बघू आहे इथं जवळ, चालतच जाऊ आपण. गिटार वॉल म्हणून सांगले, गिटार वॉल बघ इथं कुठं आहे का. कसलं भारी आहे. गिटार घेण्यापेक्षा म्हणतोय मांजरी बिंजरी पाळ. हा बघितलंय जॉबचं मास्टर कलम परफ्यूम. येड्या परफ्यूमच्या दुकानामध्ये कामाला लागल्यावर किती भारी होईल. अरे येडायच का, ए विचारून तर येऊ. अरे काहीच नसते. मी आता जॉब सोडणार म्हणतो मला मग जॉब सोडून काय करणार आहे. कंटेंट क्रिएट. अरे बघ रे येड्या आधी इसको बोलते कंटेंट स्पेस स्मार्ट. अरे दुकानात सापड नाही. इथं 40 मीटरच्या रेंज मध्ये आहे. आम्ही एवढं गोल गोल फिरते पण आम्हाला सापडतच नाही. तिकडं असेल का रे. खालून आम्ही गेलतो आणि आता वरी आहे. आम्ही गोल 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 फिरतो एवढा. ही ज्योती म्युझिक आहे. गिटार बॉल कुठं आहे. बॅलेन्सिया का स्पेलिंग अरे एवढ्या स्पेलिंग बघते. घे तुला बॅलेन्स बघ चांगला आहे का. हाफ आहे का. हाफ आहे का फुल स्लीव्ह आहे. कितीला आहे विचार. 10-12 हजाराचं. हा 10-12 हजार 10-12 हजार का? त्याला म्हण की 8,000 पर्यंत कर म्हणा. करेल तो काय. प्राडा गिडा जास्त हा प्राडा वगैरे काय. प्राडा विचार की त्यांना. प्राडा गुची नाही तसलं रिबॉक नाही की घेऊ नको. साधे सुधे ब्रँड घेऊ नको. ही घे लुई विटॉन घे. लुई विटॉन प्राडा आणि कोणकोणते घ्यायचे. लापास्टा. हा विषय कसा आहे आमच्याकडे पैसे आहेत. तुमच्याकडे आम्ही तेवढं मॉल मध्ये जाऊन एवढं आम्हाला वेळ टाइम वेस्ट करायचा नाही. त्याच्यामुळे आम्ही इथून घेतो डायरेक्ट शॉपला आलो आम्ही. आम्ही आता शॉपला आलोय. विचार ना कितीला आहे. अजून एक बघ अजून 3-4 घे. किती आहे बजेट. 50,000च आहे ना. लाख मग काय त्याला घे गेला. आदिबास घेऊ नको. आदिबास घे. आदिबास पोमा. काय झालं घे ना. अरे एवढे काय खास ब्रँड नाही. हा ब्रँड नाही रे एवढे काय. त्या आदिदास वगैरे ते आपल्याला बघ ना गुगल वर सर्च कर ना. बोल ना त्यांना विचार या ब्रँडचं भेटेल का म्हणून. मॉलला जायचं का मग मॉलला जाऊन काय करू त्यांना म्हणून लुई विटॉनचं टाक आणि आपली एम्ब्रॉयडरी करू. तसं करावं लागलं. आलोय गिटारचं दुकान बघावलंय कपडे बघावलंय कसले कपडे सगळे शॉप बंद. आम्ही आलोय आता फॅशन स्ट्रीटला. आनंदला घ्यायचे कपडे. आनंदला घ्यायचे जीन्स. तर बॅलेन्सियाग आणि प्राडा आणि लुई विटॉन असले मोठे मोठे ब्रँड बघून आनंद इतका इन्फ्लुएन्स झाला. आनंद म्हणला की आता आपण मॉल मधूनच कपडे घेऊ. सो आम्ही आता आलो इथं फॅशन स्ट्रीट मॉलला. इथून कपडे घ्यायचे. इथं बघ हे हा बघ आनंद लुई विटॉन बघ. नको घेऊ आई. अरे हो घे बघ कापड बघ. यूज केलेले राहते ती. ही लावतात कवर स्टेपल विपल मारतात आणि बघ किती तर कसे घेतल्यावर बघ की आठवत बघ. आपल्याला शोरूम शिवाय जमत नाही ना. लॉ कॉस्ट. अरे भाई बडी गरीबात बोलली. चला पॅन्ट घेतली. भावाला अजून 2-3 कपडे बघायचे होते. त्याला आता हात धरून मी आणले आता बाहेर. आलोय गिटार बघण्यासाठी. मला एवढा लांब घेऊन आला आणि कपडे दाखवायला घेऊन चाललाय मला असले. हा म्हणतो ही मॉल बघ. चला कुठं हरवलाय की बाबा ना. त्याला आधीच सांगितलं होतं मी की बाबा FC पशी नको. म्हणजे त्या कपड्याच्या धिंगाणामध्ये पडू नको. मेन गोष्ट गिटार घ्यायला जायचं आपल्याला. गिटार बघायचे तर आपण तीच गोष्ट करू. आणि जाऊन 9:30-10 वाजता बघावं. अजून पण कळत नाही. अजूनही गिटार बघायला. सगळे शॉप्स बंद झाले होते. त्याला सांगत होतो बाबा नको आपण रविवारच्या दिवशी येऊ.
चला मंडळी, आजचा दिवस आपण इथं स्टॉप करूयात. अरे लागते का नाही? असं पोरा सोबत असलं ना, काहीच काम होत नाही. काही काम होत नसतं. कुठं आलोय आपण? हातात माझ्या गेट टाकायला दोन्ही पण. झालं आता, चल. मी तेच म्हटलं, मी बघितलं मी आल्या बरे. बघा असं असतंय. चला आता आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, टेक केअर. भेटूयात आपण अशाच एक चांगल्याशा पुढच्या ब्लॉग मध्ये. होय आनंद? सबस्क्राईब करा. चला बाय.